मस्त जाळ लागलाय तिला. हा आता बाई बनवती मी कोण घालती जाळ वारेने. इकडं काय आज बायची हातची कोंबडी खवाऊ इकडं काय इकडं बनवलेली आहे ज्यात मच्छी बनवली आहे. ती मागाशी बनवत होती होय. दररोज आम्ही खाऊन खाऊन बी हाताने कंटाळा आलाय. आज म्हणलं बाईला बनव जेवण मस्त बनवले मच्छी बिच्छी. काय गडबड चालली शुभे? काय ना सुट्टी आहे ना. मग वाड्यावर चाललोय. वाड्याव आणि मग वाड्यावर सामान नाही ते कागद आणले ताडपत्र्या ताडपड्यावरून आणले ते पावसाचे दिवस आल्यात ना आता. मग पावसाचं द्यायला होते ना वाड्यावर लागते मग आणायला सांगितले ते आता आणले. आता ती सुट्टी पण आहे सुट्टीला पण जायचंय आणि मग ही कागद पण घेऊन जायचं. येता ना मग तुम्ही आता? बर चला चला जाऊ. आली आता पनवेलच्या मच्छी मार्केटमध्ये. आता मच्छी घेते जरा. शनिवार रविवार घरी जातं तर मग नाना सांगतात आणायला. तर मग सुट्टी दिवशी जावंच लागतं. आता 8 दिवस काम करायचं आणि मग जायचं घरी. आता नोकरी आणि घर. तर आता बघितली मी मच्छी सुरमई घेते आणि कोळंबी थोडीशी घेतली आहे रस्सा करायला आणि सुरमई फ्राय करते. तर आता ऊन बी लागते. सवय लागलेली असते ही तर आता उन्हात सवय लागत नाही घ्यायचं. आता आली सुकी मच्छी घ्यायला इथं बोंबील आणि सुकट घेते थोडीशी. आता इथं फाट्यावर थांबलो. इथं ज्यूस प्यायला. थोडंसं मस्त ज्यूस आहे इथं. आम्ही नेहमी पितो इथं. छान भेटतो. आलोय वाड्याव. लय लागते ऊन. काय इकडे बघ किती डोंगर आहे. डोंगर आणि फार्म हाऊस आहे सगळे इकडे. सिमेंटच्या जंगलातून बाहेर तो तिकडे करवंदाचं झाड आहे जा खाऊन जवळ जा की जाऊन. खरं होय. चला बरं खाऊ तरी. बघा कारवांदे बघा किती जवळ आहे. झाडावले तोडून काय करता हो? कारवांद डायरेक्ट झाडावली ताजी नाही सापडते का नाही काढा की. आल्याला करवंदाचा मारायला लागला ग. हा बर काय करते शुभे? काय ना दोन्हीच्या गाड्या घालते. हो वाळला तर ते काढलं ठेवायचं. ते पलीकडे काय गाव आहे काय? गाव नाही ते फार्म हाऊस आहे. फार्म हाऊस हा म्हणजे काय? फार्म हाऊस म्हणजे शनिवार रविवार सुट्टीला येतात तिथं. के हा त्याच्या पलीकडं ते भिंत आहे का तिथं. त्या भिंतीच्या पलीकडे गेलं की 1000 रुपये आणि भिंतीच्या अलीकडं आलं की फुकट. अलीकडे म्हणजे कुठे इकडे म्हणते का तू? हा ते 1000 रुपये इतकंच त्याच हे आनंद. पण हे बाहेर आलं की मोकळ्या जितकं मोकळे तितका मोकळा आनंद सगळ्यात जास्त. फरक आहे का नाही? कुठून आली जत्रा? हा जत्रा मेंढराकडून आली होय. हा कुठे आहेत मेंढ्या? होमगावला होय. वाड्यावर आता संध्याकाळ झाली तर संध्याकाळच्या टायमात चूल पेटवून आता चहा पाणी चालू आहे. चहा पाणी भात वगैरे घालायचं आता. होय काय ना काय सुचला बिझनेस तुम्हाला? अंडी म्हणजे कुठली अंडी कुठे ऐकायची? आपल्या घरची दोन बुक्सी तयार करायची आणि कुठे ऐकायची? इकायची इकडं आणून तिच्याकडे नेऊन ऐकायची. भारी आयडिया आहे मग. म्हणलं सोन बायका नेऊन इका हम्म देतील मला कोंबड्या करतील घरी आणि अंडी देतील माझ्या. कोंबड्या केल्या म्हणजे आता 8 महिने का नाही ऐकले अंडी?
8 महिने अंडी का नाहीत? 8 महिने काय एवढं आता चाललं होतं आपलं ह्या धंद्यामुळं. हे बघाव का ते बघाव. चाल काहीतरी म्हणलं आपली गोळा करावं. हा पण आपली काय घरची. चालला आता स्वयंपाक. हे बघा मेंढरं बी आल्यात, आता संध्याकाळ झाली त्यामुळं आता मेंढरं येतात वाड्याच्या कडेला. आणि आता हे बघा असं एवढ्या लांबून पाणी असं डोक्यावर आणायचं असतं. तर हे आई आणतायत पाणी, तर हे गेल्यात आणू लागाय त्यांना. आणि अशी बकरी येतात संध्याकाळी. मग हे बघा एक बकरं असं धान्य खायला आले इथं. इकडं काय चाललंय? हे मासं बनवतोय. मच्छी हा मच्छी आणली सुरमई काय. काय रविवार आहे. काय नाव आहे काय ना सुरमई आहे. सुरमई आहे. मस्त चालली आहे. मग तेल कांदा लसूण टाकून घेतलाय. कांदा नाही लसूण मसाला हळद परतून घेते. काय रे, काय चाललंय? कोळंबी बनवते. कोळंबी आज कोळंबीचा बीट केलाय. हा येता येता आणली तिने बाईने आणली येता येता. घेतलंय समद टाकून मीठ हळद मसाला तळाय टाकलाय. बाहेर कसं काय जमतंय? लाईट नाही काय नाही. काय बी अगं रानात बनवती. एवढे शिक्षण काही थोडी सप्या करते. रानात बनवती समजा आलं पाहिजे मसाला. ती मानलं पाहिजे बघ बायला. आडून नाही राहिले पाहिजे. अशा दुसऱ्या पुरी पण असं शिकावं असं राहावं. त्या मुलींनी शाळा शिकायची, जेवण करायचं. शाळा शिकली तरी तेवढ्या पुरतं करायचं. संसार हाताने करणं खाणं. स्वयंपाक करणं बघा. रानात स्वयंपाक करते काय तिला समजा येते. समजा येते का नाही? नडून आडून नाही घरात आणि नडो पुरी नडू राहाय तरी पाहिजे. करते. तुला काय वाटतं पोरा बाई? हा तुला काय वाटतं? मग असंच करा पुरींच्या जातीने. असंच करावं ना. हा हाताने करून खाणं गरजेचं आहे. माणूस कधीच उपाशी राहू शकत नाही अशी करायची सवय असल्यावर. हा कुठं दुसरी अडचण नाही आली पाहिजे. टायमिंगला ऐकतं नसलं तरी हाताने करून खाते अशी सवय असल्यावर. कोणाचं भारी जमते बघा गप्पा गप्पा. आणि ह्या प्रेम पण पाहिजे बरं का. त्या प्रेमावर मजा नाही. असं सासू टिकाव शेवटपर्यंत कुणाच्या असं नाही. किती शहरात असलं तरी गावाला आल्यावर हा करून खाणं गरजेचं आहे. त्याच्या शहरातली काळात माणूस जाऊ बा. दररोज इकडचं खात नाही. एखादी कंटाळा आला तर खातोय. हा, पण आईची माया करते सासूची माया करत नाही. तू दुसरून काय करते? आईची सुद्धा माया करते सासू सुद्धा माया करते. आज प्रेम कसं आहे बघा. हे काय करतोय हो? हा भावदाना होय. आता चांगली परतून घेतली आणि चुलीवली आली पुन्हा. वाऱ्या पाण्यावली वारा बी काय लागतोय जाळा गाणा. हवा पण चांगली तर. हा हवा बी ती हवेवलं जेवण मस्त जाळ लागलाय तिला. हा आता बाई बनवती बी घालती जाळ वारेने. इकडं काय? आज बायची हातची कोंबडी खवाऊ इकडं काय? इकडं बनवलेली आहे मच्छी बनवली आहे. ती मागाशी बनवत होती होय. दररोज आम्ही खाऊन बी हाताने कंटाळा आलाय. आज म्हणलं बाईला बनव जेवण मस्त बनवलंय मच्छी बिच्छी. पळसाचं पान मस्त भेटलंय. मगाशी मेंढरागून येताना आणलंय. म्हणलं आपलं संध्याकाळी होईन काय कशाला बी वापरायला. चुलीला खाण्यासाठी शहरात लोक वाट बघतात, पैसे देतात त्यासाठी. आपल्याला फुकट भेटते. वाटण चाललंय काय? वाटण चालू आहे रानातला पाटा आमचा. तुमच्या सोनाला बरं जमतंय बारक्या पाट्या. आता आता रोजची मस्त सवय आहे मिक्सर मध्ये वाटण करायची. टायमिंगला पण करावं लागतंय ना. आता झाली सकाळ. आता चहा ठेवून घेतलाय. शहरात कसं गॅसवर लगेच चहा ठेवून पटकन होतं. इथं नाही. इथं पहिली चूल पेटवायची मग चहा ठेवायचा. तर सवय नसती पण सवय करून घ्यायची आता.
आणि मस्तपैकी असा चहा ठेवून झाला आहे आणि ऊन लागत होतं. मग इथं साईडला मी सावली बनवली. ती सावली कशी बनवते ते सांगेल मी तुम्हाला. तर आजचा व्हिडिओ कसा होता नक्की सांगा. धन्यवाद.